मनोपुबंगमाधम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पस्सनेन भासति वा करोति वा ततो नं सुखमनवेति छायाव अनपायनी। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी वर्षावासाच्या या पवित्र अशा कालखंडामध्ये बिरारे परिवारांनी सदा पूजनीय भिक्खू संघाला भोजनदान, चिवरदान, परिष्कारदान, फलदान, अर्थदान देऊन महान आणि असीम असं पुण्य आपल्या जीवनामध्ये संपादन केलेलं आहे। या कुशल कर्माच्या मंगलमय प्रसंगी उपस्थित पूज्य भंते धम्मरक्षितजी, आर्याजी व सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलमैत्री, मंगल भावना, सद्भावना या ठिकाणी चित्तामध्ये व्यक्त करतो। आज या मंगलमय प्रसंगी अत्यंत सुंदर अशी छोटेखानी परंतु अत्यंत महत्त्वपूर्ण अशी धम्मदेशना पूज्यवंते धम्मरक्षित यांनी आपणा सर्वांना दिलेली आहे। वर्षावासाच्या या पवित्र अशा कालखंडामध्ये तथागतांच्या श्रेष्ठ अशा सिद्धांताला आपण श्रवण करत आहात। हा वर्षावासाचा कालावधी अत्यंत पवित्र असा कालावधी आहे। या वर्षावासाच्या कालावधीमध्ये जेवढे आपण कुशल कर्म करू, पुण्यकर्म करू, ते संपूर्ण कुशलकर्म पुण्यकर्म आपल्या जीवनामध्ये वर्तमान काळामध्ये आपल्याला सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी सहाय्यक ठरणारे असतात। आणि त्यामुळे या वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपल्याकडून कायेने आपण कुशल कर्म करावं, वाचेने आपण कुशल कर्म करावं, मनाने आपण कुशल कर्म करावं। काया, वाचा आणि मन ह्या तीन अवस्था आपल्या जीवनामध्ये सुख आणि दुःख प्राप्त करून देण्यासाठी आपल्याला सहाय्यक ठरत असतात। तथागतांचा पवित्र असा सद्धम्म सदा सर्व काळ मनुष्य प्राण्याला सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी सहाय्यक ठरत असतो। भगवंत असे म्हणतात की मन हे मुख्य आहे, मन मनोमय आहे। ज्या पद्धतीने आपण आपल्या मनामध्ये विचार उत्पन्न करत असतो, तशा प्रकारे आपलं शरीर, आपली वाणी कर्म करत असते। जशा प्रकारचे आपण कर्म करत असतो, तशा प्रकारचा विपाक, तशा प्रकारचा परिणाम आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असतो। मानवी मनुष्याचं मन जर प्रसन्न असेल, आनंदी असेल, निर्मळ असेल आणि सदा सर्व काळ आपलं मन, आपलं चित्त जर चांगल्या प्रकारचा विचार करत असेल, तर मानवी जीवन आपलं सुखपूर्वक आपण जगत असतो। कारण मनाचा स्वभाव धर्म आहे, ठीक आहे। मनुष्याचा जो धर्म आहे, तर तो मनुष्याचा धर्म प्रत्येक मनुष्याने पाळला पाहिजे।
जसं व्यवहारामध्ये अनेक प्रकारचे धर्म आपण बघतो. जसं बुद्ध तत्वज्ञानाला आपण बौद्ध धर्म म्हणतो, हिंदू धर्मसुद्धा आपण म्हणतो, जैन धर्म, पारसी धर्म, मुस्लिम धर्म. म्हणजे ही जी काही व्याख्या आहे, तर ही व्याख्या वर्तमान काळामध्ये मनुष्याने निर्माण केलेली व्याख्या आहे. परंतु खऱ्या अर्थाने जो मानसिक धर्म आहे, म्हणजे हे धर्म वेगवेगळ्या प्रकारचे लोक त्यांचं आचरण करतात, त्याचं अनुसरण करतात, त्याचं पालन करत असतात. परंतु मनाचा जो काही धर्म असतो, तो मनाचा धर्म मात्र सर्वांचा सारखा असतो. मग तो बौद्ध व्यक्ती असेल, तो मुस्लिम व्यक्ती असेल, तो हिंदू व्यक्ती असेल, पारसी असेल, जैन असेल, अन्य कोणत्याही जाती धर्मामध्ये, संप्रदायामध्ये, वर्णव्यवस्थेमध्ये, भारतामध्ये, विदेशामध्ये किंवा या संपूर्ण सृष्टीवरती जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य, या मनुष्यांचा धर्म मात्र समान आहे. मनुष्याच्या मनाचा धर्म मात्र सारखाच आहे. आणि या मनुष्याच्या मानसिक मनाच्या धर्माला जर आपण जाणलं, आपण समजून घेतलं, तर या सृष्टीवरती असणारा प्रत्येक मनुष्य सुखपूर्वक जीवन जगत असतो. मग मनाचा धर्म कोणता आहे? तर मनाचा धर्म राग करणे आहे, मनाचा धर्म द्वेष करणे आहे, मनाचा धर्म मोह करणे आहे, मनाचा धर्म वेगवेगळ्या प्रकारच्या तृष्णा वासना मनामध्ये निर्माण करणं आहे, मनाचा धर्म ईर्ष्या करणे आहे. अनेक प्रकारचे जे अकुशल धर्म आहे, तर ते अकुशल विचार, वाईट विचार हा मनाचा धर्म आहे. आणि जो मनुष्य या अकुशल विचाराला, या वाईट विचाराला आपल्या मनातून पूर्णपणे नष्ट करत असतो, तर तो मनुष्य सुखपूर्वक जीवन जगत असतो. भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे एक अग्नीचा धर्म असतो, ऐक ना, अग्नीचा धर्म आहे, अग्नीचा धर्म हा स्वतः जळणे आणि दुसऱ्यांना जाळणे हा धर्म आहे. अग्नी जळते स्वतः आणि दुसऱ्यांना जाळत असते, तिचा तो स्वाभाविक धर्म आहे. अग्नी असा विचार करत नाही की मी कोणाला स्पर्श करत आहे, ऐक, कोणत्या व्यक्तीला स्पर्श करत आहे. कोणत्याही व्यक्तीला अग्नीने जर स्पर्श केला तर अग्नीचा स्वाभाविक धर्म हा जळणे आणि जाळणे असा आहे. बर्फाचा स्वाभाविक धर्म शीतलता प्रदान करणे आहे, एक स्वाभाविक धर्म आहे, तो निसर्गाचा नियम आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की मनुष्याचा जो स्वाभाविक धर्म आहे, या स्वाभाविक धर्म, अकुशल धर्म मनुष्याच्या मनामध्ये जेव्हा जेव्हा उत्पन्न होत असतात, तेव्हा तेव्हा मनुष्य आपल्या मनामध्ये अशा प्रकारच्या विकाराला निर्माण करून तो बेचैन होत असतो, तो दुःखी होत असतो, तो कष्टी होत असतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अकुशल मार्गाने तो जीवन जगत असतो. परंतु हाच धर्म केवळ मनुष्याचा नाही आहे किंवा हाच धर्म केवळ मनाचा नाही आहे, तर याच्या विरुद्ध सुद्धा काही धर्म मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होत असतात. मनुष्याच्या मनामध्ये मैत्रीसुद्धा निर्माण होते, मनुष्याच्या मनामध्ये करुणासुद्धा उत्पन्न होते, मनुष्याच्या मनामध्ये मुदिता, उपेक्षा, प्रेमभाव, जिव्हाळा, आपुलकी हे सद्गुणसुद्धा मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होत असतात. भगवंत असे म्हणतात की जो मनुष्य चांगल्या प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये निर्माण करत असतो, चांगला विचार करत असेल, चांगलं आचरण करत असेल, तर त्या मनुष्याच्या पाठीमागे सुख तसंच येतं, ज्याप्रमाणे आपली स्वतःची सावली आपल्याला कधीही सोडून जाऊ शकत नाही, अगदी तसं कर्म आपल्या सोबत असतं. जर एखादा मनुष्य अकुशल कर्म करत असेल, वाईट कर्म करत असेल, पाप कर्म करत असेल, दुराचार करत असेल, तर दुःख सुद्धा त्या मनुष्याच्या पाठीमागं तसंच लागतं, ज्याप्रमाणे बैलांच्या पायाचा पाठलाग ही गाडीची चाके सदा सर्व काळ करत असतात. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात, कर्म हे आपले बंधू आहे, कर्म हे आपले माता पिता आहे, कर्म हे आपले अपतेष्ट आहे, कर्म हे आपले वारसदार आहे. ज्याला आपण भौतिक संपत्ती वारसदार बनत असतो, मुलं बाळसुद्धा आपण वारसदार बनत असतो, अपतेष्ट आपण वारसदार बनत असतो. परंतु भगवंत असे म्हणतात की आपले मुलं असतील, आपले अपतेष्ट असतील, आपली धनसंपदा असेल, तर ही धनसंपदा आपण जेव्हा मृत्यूला प्राप्त होतो, तर तेव्हा पूर्णपणे आपल्याला त्या सर्व काही संपत्तीला सोडून जावं लागत असते.
परंतु कर्म ही अशा प्रकारची संपत्ती आहे, वर्तमान काळामध्ये आपल्या सोबत ते असते आणि मृत्यूच्या नंतर सुद्धा, मृत्यूच्या पश्चात सुद्धा आपले कर्म आपल्या सोबत असतात आणि या कर्मावरती आपल्या जीवनाचं वर्तमान काळात सुद्धा सुख आहे आणि परलोक गतस्स मनुष्य जे काही जीवन जगत असतो तर ते जीवन सुद्धा मनुष्याचं आपल्या कर्मावरती डिपेंड करतं, अवलंबून आहे. विशेष रूपाने भगवंत असे म्हणतात की 4 प्रकारचे कर्म या संसारामध्ये मनुष्य करत असतो. पहिला कर्म आहे ज्याला दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म असं म्हटलं आहे, जे की तात्काळ फळ मिळत असते त्या कर्माचं. दुसऱ्या प्रकारचं कर्म भगवंत सांगतात अपरिहार्य वेदनीय कर्म, काही वेळानंतर काही काळानंतर त्याचं फळ आपल्याला मिळत असते. तिसऱ्या प्रकारचं कर्म भगवंत सांगतात अपरिहार्य वेदनीय कर्म, म्हणजे हे तिसऱ्या प्रकारचं कर्म काही वर्षानंतर काही काळानंतर आपल्याला त्याचं फळ मिळत असतं. आणि चौथ्या प्रकारचं कर्म अहोसी कर्म, या कर्माचा विशेष परिणाम असा काही मनुष्याला प्राप्त होत नाही. दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म, अपरिहार्य वेदनीय कर्म, उपपज्य वेदनीय कर्म आणि अहोसी कर्म, अशा प्रकारचे 4 कर्माचे परिणाम असतात. भगवंत असे म्हणतात की आपण जे काही कर्म करतो कधी कधी तात्काळ फळ आपल्याला प्राप्त होत असते. आपण जे काही कर्म करतो तर तात्काळ फळ मिळतं, कधी कधी चांगल्याही कर्माचं फळ मिळतं आणि वाईट कर्माचं सुद्धा आपल्याला फळ मिळत असते तात्काळ क्षणामध्ये. आपण जर कोणाला अपशब्द जर बोलला असेल तर प्रतिक्रिया म्हणून एका क्षणामध्ये आपल्याला त्याचं फळ मिळत असतं. आपण जर चांगलं कर्म केलं असेल तर चांगलं सुद्धा फळ आपल्याला मिळतं. कधी कधी आपण कर्म करतो परंतु काही वेळानंतर, काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर त्याचं फळ आपल्याला मिळत असते. कधी कधी भगवंत असे म्हणतात की वर्षानुवर्ष त्या कर्माला लागत असतात आणि त्याचं फळ मिळत असते, परंतु कर्माचं फळ मात्र निश्चितपणे मनुष्याला प्राप्त होत असते. मग तो कोणताही मनुष्य असो, तो संसारामध्ये राहणारा मनुष्य असो, तो प्रवर्जित जीवन जगणारा मनुष्य असो, तो श्रोतापन्न असो, सकृतागामी असो, अनागामी असो, अरहंत असो, तो प्रत्येक बुद्ध असो, तो सम्यक संबुद्ध असे ना, म्हणजे या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य आपल्या कर्माचा आधार आहे, कर्माचा दायाद आहे आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपण चांगल्या प्रकारचे कुशल कर्म, पुण्यकर्म केले पाहिजे. कारण चांगल्या प्रकारचे कुशल कर्म, पुण्यकर्म जर आपण करत असेल, पुण्यकर्म का करावे, कुशल कर्म का करावे, भगवंत असे म्हणतात की आपलं हे जे जीवन आहे फार अनित्य आहे, क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे. म्हणजे कधी केव्हा कुठे मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल हे आपण सांगू शकत नाही. आणि त्यामुळे कर्माचा हा जो काही सिद्धांत आहे, म्हणजे मनुष्य मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर केवळ कर्म हे त्याचा आधार बनत असतात. एखादा आपण कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, चांगल्या प्रकारचं कर्म केलं तर त्या कर्माचा आधार आपल्याला सुखाकडे घेऊन जाण्यासाठी म्हणजे सहाय्यक ठरत असतो. कर्माचा परिणाम म्हणजे कशा प्रकारचा असतो, एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देतो. भगवंत असे म्हणतात की एखादा पुण्यवान मनुष्य आहे, एखादा सिलवान मनुष्य आहे. सिलवान मनुष्य स्वतःचं सुद्धा रक्षण करत असतो आणि दुसऱ्यांचं सुद्धा तो रक्षण करत असतो. त्याच्यामुळे शिलाचं पालन आपण सदा सर्व काळ केलं पाहिजे. दान पुण्य सुद्धा आपण सदा सर्व काळ केलं पाहिजे आणि प्रज्ञेचा अभ्यास सुद्धा आपण सदा सर्व काळ केला पाहिजे. म्हणजे पुण्यवान व्यक्ती इतर व्यक्तींचं कशा प्रकारचं रक्षण करत असतो. जसं एखादा अरहंत व्यक्ती आहे, एखादा श्रोतपन्न आहे, सकृतागामी आहे, अनागामी आहे किंवा अरहंत आहे किंवा अनंत अनंत पुण्य एखादा मनुष्य करणारा आहे, तर तो मनुष्य आपल्या या पुण्यकर्माच्या बलाने अन्य व्यक्तींचं सुद्धा संरक्षण करत असतो. त्याच्यामुळे पुण्यवान लोकांचा सहवास हा सदा सर्व काळ आपल्या सोबत असला पाहिजे. भगवंत असे म्हणतात की असे वनाच बालानं पंडितानंच सेवना पूजाच पूजनीयानं एतं मंगलमुत्तमं. संसारामध्ये जीवन जगत असताना आपण नेहमी मूर्खांच्या संगतीपासून दूर राहिलं पाहिजे. पंडितांचा सहवास हा आपल्याला सुख देणारा असतो, कल्याण करणारा असतो, आपलं जीवन हे चांगल्या प्रकारच्या मार्गाकडे घेऊन जाणारा असतो आणि सदा सर्व काळ आपण पूजनीय लोकांची पूजा केली पाहिजे. जसं पुण्यं खेतं लोकसाती असं भगवंतांनी म्हटलं आहे. संघ हे पुण्याचं क्षेत्र आहे आणि अशा प्रकारच्या पुण्यक्षेत्रांची आपण सदा सर्व काळ म्हणजे पूजा केली पाहिजे. तर पुण्य हे मनुष्याला कशा प्रकारे तारत असतं, पुण्य हे मनुष्याच्या जीवनामध्ये
कशा प्रकारचं सुख घेऊन जात असते. एक वेळचा प्रसंग आहे, छोटंसं मी तुम्हाला दृष्टांत देतो. कधी कधी काही गोष्टी दृष्टांताद्वारा उपमेद्वारा म्हणजे लक्षामध्ये येतात. तर एक वेळचा प्रसंग आहे. एकदा काही प्रवासी बसमध्ये प्रवास करत असतात. पूर्ण बस भरून प्रवासी असतात आणि प्रवास करत असताना अचानकपणे निसर्गामध्ये बदल होतो आणि निसर्गामध्ये बदल झाल्यानंतर अचानकपणे पावसाचं वातावरण निर्माण होते. ढग गडगडत असतात, विजा चमकत असतात आणि काही क्षणामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होत असते. मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यानंतर जो गाडीचा चालक असतो, ड्रायव्हर असतो, तो सांगतो की समोर काही दिसत नाही आहे, पाऊस खूप भरधाव वेगाने चालू आहे आणि आपण गाडी म्हणजे थांबवली पाहिजे, कारण विजा सुद्धा चमकत असत आणि एक वीज अशा प्रकारे म्हणजे आकाशामधून येत असते आणि गाडीपर्यंत येत असते आणि पुन्हा वर जात असते. त्याच्यामुळे संपूर्ण लोक गाडीमधले भयभीत होतात आणि तो चालक सुद्धा भयभीत होतो. तो म्हणतो की आपण गाडी एका ठिकाणी थांबवली पाहिजे आणि एका झाडाच्या किनारी ते गाडी थांबवत असतात. झाडाच्या किनारी गाडी थांबवल्यानंतर वीज चमकते, गाडीपर्यंत येत असते आणि पुन्हा निघून जाते. असं अनेक वेळा ही प्रक्रिया घडते. तर वीज जेव्हा गाडीपर्यंत येते तर लोक खूप भयभीत होतात, गाडीमध्ये सर्व लोक भयभीत होतात. त्यांना असं वाटतं की आता आपला काळ हा समीप आला आहे, आपला काळ आता जवळ आला आणि निश्चितपणे ही वीज आपल्यावरती पडणार आणि आपण आता मृत्यूला प्राप्त होणार आहोत. तर मग त्यांच्या चर्चा चालतात. मग बोलता बोलता कोणी असं म्हणतं की कोणीतरी आपल्यामध्ये पापी आहे, कोणी म्हणते कोणीतरी आपल्यामध्ये पुण्यवान आहे आणि अशी मग त्यांची चर्चा चालता चालता ते लोक म्हणतात की आपल्यामध्ये कोणीतरी एखादा पापी व्यक्ती असला पाहिजे, अकुशल कर्म करणारा व्यक्ती असला पाहिजे, कारण वीज आपल्या गाडीपर्यंत येत आहे परंतु गाडीवर मात्र पडत नाही आहे आणि गाडीमध्ये ज्या अर्थी येत आहे आणि गाडीवरती पडत नाही याचा अर्थ कोणीतरी पापी आहे, त्याच्यामुळे गाडीपर्यंत वीज येत आहे, परंतु कोणीतरी पुण्यवान आहे कोणीतरी पुण्यवान आहे त्याच्यामुळे गाडीवरती वीज पडत नाही आहे. मग अशी चर्चा चालताना लोक म्हणतात की कोण पापी आहे, कोण पुण्यवान आहे, ओळखलं पाहिजे आणि पापी व्यक्तीला आपल्या गाडीतून बाहेर काढलं पाहिजे, कारण त्याच्यासाठी आपण कशाला मृत्यूला प्राप्त व्हावं असं ते विचार करतात. मग काय करायचं, नेमकं कोणाला ठरवायचं? त्या गाडीमध्ये तर एवढे प्रवासी आहे, नेमका पापी व्यक्ती कोण आहे, नेमका वाईट व्यक्ती कोण आहे, कसं ठरवायचं? तर मग त्या ठिकाणी एक आयडिया ते लढवतात. ते म्हणतात की बघा, समोरचं झाड आहे, समोरच्या झाडाला ज्याने गाडीतून जाऊन त्याला स्पर्श करायचा झाडाला, आणि जर समजून घ्या तो पापी व्यक्ती जर तिकडे गेला तर जी वीज आपल्या गाडीवरती येत आहे तर त्याच्यासोबत ती वीज गाडीवरती म्हणजे त्या झाडावरती पडेल आणि तो व्यक्ती आपल्याला पापी आहे आणि तो मृत्यूला प्राप्त होईल. त्याच्याशी आपल्याला काय घेणं देणं, आपण मात्र आपला जीव वाचू शकतो. आणि अशा प्रकारे मग ठरतं सर्वांचं. एक एक व्यक्ती आपला संपूर्ण म्हणजे जीव मुठीमध्ये घेऊन त्या झाडापर्यंत जात असतो आणि झाडाला स्पर्श करतो, म्हणजे मृत्यूला तो सोबत घेऊन जातो. त्याला असं वाटतं की आता ठीक आहे, सर्वच म्हणत आहेत, कारण दबाव असतो सर्वांचा, आणि झाडाला हात लावला, वीज पडत नाही, एकदम समाधान त्याच्या मनामध्ये उत्पन्न होते की अरे मी मात्र पापी नाही आहे, मी पुण्यवान आहे, आणि लगेच तो गाडीमध्ये येऊन आपल्या सीटवरती आरामात बसत असतो. असं करता करता सर्व व्यक्ती गाडीमधले त्या झाडाला हात लावून येतात. शेवटी मात्र एक व्यक्ती राहत असतो. कट करा म्हणते, कट करा. शेवटी एक व्यक्ती राहतो आणि तो असतो अपंग, दोन्ही पायाने तो अपंग असतो आणि तो मात्र मग आता विनवणी करतो सर्वांना, कारण त्याचा स्पष्टपणे असा समज होतो की आता हे सर्वच्या सर्व लोक तर जाऊन आले आणि सर्व मात्र पुण्यवान आहे, मी मात्र पापी आहे या गाडीमध्ये. आणि मग तो विनंती करतो की बा तुमच्यामुळे माझा जीव वाचत आहे, कारण वीज तर गाडीपर्यंत येत आहे परंतु गाडीवर काही पडत नाही, तुमच्या पुण्याचा तो प्रभाव आहे, मी तर पापी आहे सिद्ध झाला आता, कारण सर्वच लोक आता झाडाला हात लावून आले आणि माझी विनंती आहे तुम्हाला की तुमच्यामुळे माझा जीव वाचणार आहे. परंतु लोक असतात, वेगवेगळ्या प्रकारचे विचाराचे लोक असतात. काही लोक म्हणतात की ठीक आहे, हरकत नाही, काही लोक म्हणतात नाही, आपण आपली स्वतःची परीक्षा दिलेली आहे, आपण पुण्यवान आहो, हा व्यक्ती मात्र पापी आहे, याला आपण तिथे दाखवलंच पाहिजे, त्याने त्या झाडाला हात लावलाच पाहिजे. आणि त्याची इच्छा नसताना सुद्धा अनेक लोकांच्या आग्रहास्तव
त्याला झाडाला हात लावण्यासाठी पाठवलं जातं. तो जातो कसा बसा आपला मृत्यू सोबत घेऊन आणि झाडाला स्पर्श करतो. आकाशामध्ये वीज चमकते आणि वीज डायरेक्ट पडते. कशावर पडते? झाडावर नाही पडत, वीज पडते गाडीवर. कारण हा एकटाच पुण्यवान असतो, हे बाकी सगळे पापी असतात. आणि या पुण्याच्या बलाने या सर्व लोकांचा जीव वाचत असतो. गाडीतले सगळे लोक मृत्यूला प्राप्त होतात, तो मात्र वाचतो. भगवंत असे म्हणतात की पुण्य, ऐकलं, पुण्याचा आधार. एखादा मनुष्य जर पुण्यवान असेल तर भगवंत असे म्हणतात की त्या पुण्याच्या आधाराने तो इतरांना सुद्धा संरक्षण देऊ शकतो. कारण या सृष्टीला भगवंताने पुण्याचा आधार म्हटला. जशी ही सृष्टी आपल्याला आधार देत असते, तशा प्रकारचं पुण्य आपल्याला आधार देत असते जीवन जगण्यासाठी. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपण पुण्यकर्म केलं पाहिजे, आपण कुशल कर्म केलं पाहिजे. आपण जर कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, जसं आज बिरारी परिवारांनी म्हणजे 4 बुद्धपुत्रांना बघा, उद्देशदान, ऐक ना, उद्देशदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे 4 बुद्धपुत्रांच्या उद्देशाने त्याने दान पुण्य केलेलं आहे. भंतेजी 3च आले, ऐक ना, उद्देशदान आहे. 4 भिक्षूंचा उद्देश ठेवला मनामध्ये, 4 चिवर आणले, परंतु 3 भंतेजी आले. पण उद्देशदान जेव्हा आपण देत असतो, जसं दानेबाबा म्हणतात की बा त्यांच्या नावानं दिलेलं होतं ते सुद्धा त्यांना दिलं पाहिजे, याला उद्देशदान असं म्हणतात. म्हणजे उद्देशदान आपण पूर्ण करायचं असतं. जसं म्हणजे आपण 5 भंतेंचं जे काही करत असेल किंवा 10 भंतेंचं करत असेल, 1-2 भंती जर कमी असेल तर आपला उद्देश काय असतो, आपण एवढ्या भंतेंसाठी म्हणजे उद्देश आपल्या मनामध्ये ठरलेला आहे, तर तो उद्देशदान आपण पूर्ण केलं पाहिजे. जसं आज बिरारी परिवारांनी 4 बुद्धपुत्रांना चिवर दान केलं, परिष्कार दान केलं, भोजन दान केलं. विशेष रूपाने सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांना सुद्धा भोजन दान दिलं. आणि हे जे म्हणजे कुशल कर्म आहे, भगवंत असे म्हणतात की एका तर म्हणजे अशा पद्धतीने हे जे कुशल कर्म आहे, हे जे पुण्यकर्म आहे, तर हे सदा सर्व काळ आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. कारण पुण्य हाच आपल्या जीवनाचा आधार असतो, पुण्य हाच आपल्या जीवनाचं मुख्य असं अंग आहे. आणि त्यामुळे सदा सर्व काळ अशा प्रकारचे कुशल कर्म, पुण्यकर्म आपण केले पाहिजे. चिवरदान जेव्हा आपण करत असतो, दान जे आपण चिवरदान करत असतो, जसं भोजन दान आपण करतो, भगवंत असे म्हणतात की एक शिलाचं पालन करणारा व्यक्ती असेल, त्याला सुद्धा आपण दान दिलेलं हे एक महान असं पुण्य असतं. त्यानंतर 5 शिलाचं व्यक्ती पालन करणार असेल, त्याला सुद्धा आपण दिलेलं दान हे महान पुण्य प्राप्त करून देतं. 8 शिलाचं पालन करणारा व्यक्ती असेल तर तेही सुद्धा त्याच्यापेक्षा अधिक आपल्याला पुण्य प्राप्त होत असते. 10 शिलाचं पालन करणारा, 75 शेखेचे पालन करणारा श्रमण असेल तर त्यांना दान दिल्यानंतर अनेक पुण्य प्राप्त होते. जसं एखादा उपसंपन्न भिक्षू असेल, त्यांना दान दिलं असेल तर त्याच्यापेक्षा अधिक पुण्य होत असते. मग त्यानंतर श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी, अरहंत, सम्यक संबुद्ध आणि संघ, भगवंताने असं म्हटलं आहे. म्हणजे जी काही आपल्या पुण्याची जी शृंखला आहे, तर भगवंत असे म्हणतात की आपण श्रद्धेने जेव्हा दान पुण्य करत असतो तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य प्राप्त करून देण्यासाठी आपल्याला सहाय्यक ठरत असतो. श्रद्धेने जेव्हा आपण चिवरदान, वस्त्रदान करत असतो, माता विशाखेच्या जीवनामध्ये माता विशाखेचे चरित्र आपण नेहमी ऐकत असतो. एक वेळचा प्रसंग आहे, माता विशाखा आपल्या विहारामध्ये गायन करत असते, गाणे म्हणत असते. आणि गायन करत असताना इतर भिक्षू असतात, ते भिक्षू म्हणतात की भगवान, माता विशाखा रडत आहे, माता विशाखा आक्रोश करत आहे भगवान. आणि ती असं का रडत आहे, ती असा आक्रोश का करत आहे? भगवंत भिक्षूंना म्हणतात की भिक्षूंनो, माता विशाखा रडत नाही आहे, ती आक्रोश करत नाही आहे, तिचे संकल्प पूर्ण झाले आहे. आणि तिचे संकल्प पूर्ण झाल्यामुळे ती आनंद व्यक्त करत आहे, तिच्या मनातून तो हर्ष उद्गार बाहेर निघत आहे. आणि मग भिक्षू म्हणतात की भगवान, माता विशाखेनं असं काय कर्म केलं होतं, काय पुण्य होतं माता विशाखेचं, की माता विशाखा एवढी सौंदर्यवान होती, माता विशाखा एवढी धनवान होती, काय पुण्य होतं भगवान? कारण माता विशाखा सौंदर्यवान होती आणि धनवान सुद्धा होते. साहित्यामध्ये असा उल्लेख आहे, माता विशाखेला 20 पुत्र होते, 10 मुलं आणि 10 मुली. 20 पुत्राची माता विशाखा जेव्हा विहारामध्ये जात असे, तर विहारामध्ये जात असताना 16 वर्षाच्या तरुणीसारखं माता विशाखेचं सौंदर्य 120 वर्षाच्या आयुमध्ये असताना असते. म्हणजे 120 वर्ष माता विशाखा जीवन जगते. 120 वर्षाची माता विशाखा 16 वर्षाच्या तरुण मुलीसारखी दिसत असते.
20 मुलाची माता, एवढं अलौकिक असं माता विशाखेचं सौंदर्य असतं. केवळ सौंदर्यच नाही आहे, तर ती धनधान्याने सुद्धा अत्यंत विपुल धनधान्य तिच्याकडे असतं. त्या काळामध्ये तिच्या कंठामध्ये असणारा जो महालता प्रसादन हार असतो, तर 9 करोड रुपये त्या काळामध्ये खर्च करून त्या हाराला तिने निर्माण केलं असतं. म्हणजे तिचे वडील तिला प्रेझेंट म्हणून लग्नामध्ये विवाहामध्ये ते हार देत असतात. म्हणजे एवढी धनसंपदा तिच्याकडे असते. 27 करोड रुपये खर्च करून पूर्वारा विहाराची माता विशाखा निर्मिती करत असते. हजारो भिक्खूंसाठी ती तिथे विहाराच्या रूमा तयार करत असते. हजारो भिक्खूंसाठी ती आसन तयार करत असते. हजारो भिक्खूंसाठी ती भोजन दान देत असते. म्हणजे सदा सर्व काळ 8 वर माता विशाखेने मागितले होते. तर अशा पद्धतीने जेव्हा भिक्षू विचारतात की भगवान तिने असं कोणतं कर्म केलं होतं की तिला हा लाभ झाला आहे, तेव्हा भगवंत असे म्हणतात की विशाखेने आपल्या पूर्वकर्मामध्ये 20,000 भिक्खूंना, प्रत्येक बुद्धाच्या काळामध्ये 20,000 भिक्खूंना 4 प्रत्ययासह दान पुण्य केलं होतं आणि त्या दान पुण्याच्या बलाने तिला हा लाभ झालाय. 4 प्रत्यय म्हणजे ज्याला आपण चिवर म्हणतो, भिक्षापात्र म्हणतो, संघाटी म्हणतो आणि उत्तरासंग, याला 4 प्रत्ययाचं दान पुण्य असं म्हटलं आहे. या 4 प्रत्ययाचं दान पुण्य, चिवर दानाचं पुण्य एखादी भगिनी जर करत असेल तर तिला आवडणाऱ्या 2 गोष्टी प्राप्त होत असतात. भगिनीला, स्त्रियांना आवडणाऱ्या 2 गोष्टी प्राप्त होतात जर श्रद्धेनं चिवर दान केलं असेल तर. कोणत्या गोष्टी आवडतात महिलांना? एक सौंदर्य आवडतं, ऐक ना, प्रत्येकाला असं वाटतं की मी सुंदर असलो पाहिजे. आणि दुसरी गोष्ट धनसंपदा. ह्या 2 गोष्टी प्राप्त होत असतात. एखादा सदग्रस्त जर 4 प्रत्ययाचं दान पुण्य करत असेल तर भगवंत असे म्हणतात की कधी ना कधी, कुठल्या ना कुठल्या जन्मामध्ये तो काश्या वस्त्राचा अधिकारी बनत असतो, म्हणजे तो भिक्षू बनत असतो. कर्म एकच आहे बघा, कर्म एकच आहे, परंतु दोन्ही एकाच कर्माचे परिणाम मात्र भिन्न भिन्न आहे. का? कारण मनाची मानसिकता, ऐक ना, मनामध्ये जसा विचार असेल किंवा मन जशा प्रकारचं विचार करत असेल, मन जशा प्रकारचं संकल्प विकल्प करत असेल, तशा प्रकारचं फळ त्या मनुष्याला प्राप्त होत असते. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपण आपल्या जीवनामध्ये दान पुण्य केलं पाहिजे, शीलाचं पालन केलं पाहिजे, प्रज्ञेचा आपण अभ्यास केला पाहिजे. कारण हे दान पुण्य, हे शीलाचं पालन आपल्या वर्तमान काळामध्ये सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी आपल्याला सहाय्यक ठरत असतं. आणि म्हणून या वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपण नित्य नेमाने शीलाचं पालन करावं. ज्यांना उपोषित धारण करता येत असतं त्यांनी उपोषित शीलाचं आचरण केलं पाहिजे. दान पुण्य आपण सदा सर्व काळ करावं. शीलाचं पालन आणि प्रज्ञेचा अभ्यास सुद्धा आपण सदा सर्व काळ करावा. आपल्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी, निर्मळ करण्यासाठी 5 मिनिटं, 10 मिनिटं, 20 मिनिटं आनापान सतीची भावना आपण केली पाहिजे. विपश्यनेची भावना केली पाहिजे. मंगल मैत्रीची भावना आपण आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे. म्हणजे एकंदरीत अशा प्रकारचे कुशल कर्म, पुण्यकर्म करून आपलं हे जे मानवी जीवन आहे, या मानवी जीवनाला सुखाच्या मार्गाकडे आपण घेऊन जाऊ शकतो. कारण या संसारामध्ये भगवंत असे म्हणतात की सर्वात मोठं, सर्वात श्रेष्ठ जर सुख कोणतं असेल तर ते म्हणजे निब्बाण सुख आहे, ज्याला निब्बाणं परमं सुखं वदंती बुद्धा असं भगवंत म्हणतात. म्हणजे निर्वाण हे सर्वात मोठं सुख आहे. निर्वाणासारखं सुख या जगामध्ये कोणत्या प्रकारचं नाही आहे. निर्वाण म्हणजे निर्दोष जीवन, ज्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही, ज्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा क्लेश नाही, ज्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा अपराध नाही, अशा प्रकारचं पवित्र निर्मळ जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि जो मनुष्य आपल्या मनाला परिशुद्ध करतो, आपल्या मनाला निर्मळ करतो, आपल्या मनाला चांगल्या सुचरित मार्गावरती लावण्याचा प्रयत्न करत असतो, तर तो मनुष्य सदा सर्व काळ आपल्या जीवनामध्ये सुखाच्या मार्गाने मार्गक्रमण करत असतो. कालेन धम्म सवनं भगवंत असे म्हणतात. जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये संधी उपलब्ध होत असते तेव्हा तेव्हा धम्मदेशना आपण श्रवण केली पाहिजे, तेव्हा धम्मदेशनाला आपण ग्रहण केलं पाहिजे. आणि काया वाचा मनाने आपण सदा सर्व काळ कुशल कर्म करून, पुण्यकर्म करून आपलं जीवन सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजच्या या मंगलमय प्रसंगी आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी बिरारे परिवाराने आज जे दान पुण्य केलं, या संपूर्ण दान पुण्याच्या बलाने, त्यांच्या स्वतःच्या कुशल कर्माच्या बलाने, बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नाच्या बलाने तुम्हा सर्वांना आयुष्य वर्ण सुखाने बलप्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे
पूर्णत्वात जाओ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ. साधु साधु साधु. प्रणाम करा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.